एक सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। या घटनेत प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या एका इंजिनियर तरुणाच्या पदरी त्यानं कधी विचारही केला नसेल अशी गोष्ट पडली। ज्योती श्रीवंत साई उर्फ शिवा हा 19 वर्षाचा तरुण। तो आंध्र प्रदेशातील NTR जिल्ह्यातील पेनुगंचिप्रोलू गावचा रहिवासी होता। तो मेडचल जिल्ह्यातील सेंट पीटर्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता। श्रीवन व श्रीजा वयवर्ष 19 हे दोघेही 10वी पासून एकमेकांना ओळखत होते। तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये होते। त्यांच्या नात्याची दोन्हीही कुटुंबांना माहिती होती, मात्र श्रीजाच्या कुटुंबाचा या नात्याला सतत विरोध होता। मात्र विरोधानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते। त्यांना लग्न करायचं होतं। श्रीजाच्या कुटुंबियांनी या दोघांनाही अनेकदा समज दिली होती, शिवाय त्यांच्या लग्नाला विरोधही केला होता। परंतु नुकतेच श्रीजा ही 3 महिन्यांची गर्भवती असल्याचं त्यांना समजले, त्यामुळे श्रीजाच्या घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती। यानंतर मंगळवारी श्रीजाच्या आई-वडिलांनी श्रीवनला लग्नासंदर्भात बोलण्यासाठी घरी बोलावलं। श्रीवन ही सकाळी 10:30 वाजता त्यांच्या घरी पोहोचला। यावेळी श्रीजाची आई सिरी हिनं गर्भधारणेच्या विषयावरून त्यांच्यासोबत वाद घातला। हा वाद वाढल्यानंतर सिरी आणि इतर कुटुंबियांनी श्रीवनवर क्रिकेटच्या बॅटनं हल्ला केला। तेलंगणामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। गर्भवती प्रेयसीच्या कुटुंबियांनी लग्नाच्या बोलणीसाठी त्याला घरी बोलावलं। त्यानंतर त्याला क्रिकेटच्या बॅटनं बेदम मारहाण केली असा आरोप मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे। या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच पाय आणि बरगड्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले। मंगळवारी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत।